हरामखोराने काय केलं, घरातून निघताना सांगितलं होतं की याच्या भावासाठी घ्यायचं आहे म्हणून. इथे ह्याने काय केलं, ह्याने स्वतःसाठीच हे शर्ट घेतलं. मी घेत नव्हतो, मला बघितलं, मला आवडलं, मी घेतलं. क्लिअर कारण आहे ही. लिटरली ज्याचा बर्थडे आहे ना, ज्याचा बर्थडे त्याच्यासाठी काहीतरी घ्यायला आलेला आणि हा इथे येऊन स्वतःसाठी काहीतरी घेतो. ह्याला म्हटलं ज्याचा बर्थडे त्याच्यासाठी काहीतरी घे. बरोबर मी 5,000 लागतील एक कॅमेरा. नवीन सबस्क्रायबर भेटला काही त्याने वॉशिंगसाठी आलं होतं आणि तिथे भेटला दादा. हे बघा काही शॉपमध्ये याच्या आधी कसा दिसत होता, शॉपमधून बाहेर जाताना भेटायचं विकी कौशल वाटतं. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग नाही, सॉरी, गुड आफ्टरनून. सो गाईज आता पार्कला जायचं होतं मॉलमध्ये. सो आता मी मॉलमध्ये जायला निघालो आहे आणि पार्कची मस्करी करत होतो मी. त्याला म्हटलं तुला ऑकवर्ड होतं एक मिनिटसाठी म्हणून मी इकडे जोरात ओरडलो आहे. आता मी इकडे सिग्नलवर होतो आहे, त्यामुळे इकडे सिग्नल लागला आहे. आमच्या पूर्ण पुढे मागे सगळीकडे लोक आहेत आणि ह्यांच्यामध्ये आम्ही अशी मस्ती करतो. आता सिग्नलचा टाईम संपला की आम्ही डायरेक्ट निघू इकडे विवियाना मॉलला. आम्ही पोचू ऑलमोस्ट, जवळ पोचतो आणि तेव्हा ब्लॉग स्टार्ट केला, कारण त्याला लोकेशन पण माहिती नव्हती. म्हणून म्हटलं की आम्ही गुगल मॅप वगैरे बघतो, त्यानंतरच आरामात तिथे ब्लॉग स्टार्ट करतो. तो आता आम्ही 5-10 मिनटात पोचू तिथे. तर तिकडे पोचल्यानंतर मग पुढे आपण पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करूया. आता आम्ही फायनली पोचलो आहोत तिथे विवियाना मॉलच्या पार्किंग सेक्शन. जे तिकडे आम्हाला पार्किंगचं सेक्शन भेटत नाही आहे, पुढे असेल तर कुठेतरी. इथे आम्हाला कुठे भेटतच नाही, आम्ही इथे शोधतो आहे. बघा इथे कुठेतरी आलं आहे मागे, आम्हाला बॅक साईडला त्यांनी पाठवलं आहे म्हणून, पण आम्हाला पण समजत नाही ती जागा नक्की कुठे येते. काय तिकडे पार्किंगच्या टाईमलाच आमचे एवढे चांगले हे झालेले ना, पार्किंग सोयीसोय. आम्ही कुठे गेलो स्टाफच्या पार्किंगमध्ये. A few moments later. सो गाईज विवियाना मॉलमध्ये आम्ही गेलो आणि तिथे मला बाकीच्या लोकांना शूट करायला कोण काय बोलत नाही, फक्त मला ते बोलले की शूट नाही करायला अलाउड. मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर आम्ही तिथे गेलो, तिथे आम्हाला काय आवडलं नाही, गेल्यासाठी वगैरे काय होतं पण नाही तिथे. सो मग आम्ही आता इथे आलो ठाण्याला, ठाणे मार्केटमध्ये, आणि इथे काय ना काहीतरी भेटेलच घ्यायला. इथे आम्ही पूर्ण इथे पोचलो चांगल्या जागेवर. आणि एक शर्ट घेतलं आहे, कोणत्या कलरचं आहे ते? ब्लॅक कलरचं एक शर्ट घेतलं आहे पूर्ण कॉटनमध्ये. आणि ते पण ह्याने ना, ह्या हरामखोराने काय केलं, घरातून निघताना सांगितलं होतं की ह्याच्या भावासाठी घ्यायचं आहे म्हणून. इथे ह्याने काय केलं, ह्याने स्वतःसाठीच हे शर्ट घेतलं. मी घेत नव्हतो, मला बघितलं, मला आवडलं, मी घेतलं. क्लिअर कारण आहे ही. लिटरली ज्याचा बर्थडे आहे ना, ज्याचा बर्थडे त्याच्यासाठी काहीतरी घ्यायला आलेला आणि हा इथे येऊन स्वतःसाठी काहीतरी घेतो. ह्याला म्हटलं ज्याचा बर्थडे त्याच्यासाठी काहीतरी घे, तर बोलतो आता पुढे जाऊन काय भेटेल ते घेईन त्याच्या. खोटं बोलतोय, मला आवडलं म्हणून मी घेतलं. तुम्ही याचा शर्ट बघितला, आता बघूया आपण हा त्याच्यासाठी काय घेतो, किती भारी घेतो ते. ह्याच्यापेक्षा भारी असलं ना ते तरच, नाहीतर मला एकदम जलील करून सोडायचं. ह्याचे मी क्लिप वगैरे ना सगळ्या इंस्टाग्रामवर वगैरे टाकणार आहे, ते सगळ्यांनी शेअर वगैरे करायचे. बोललेलो तेच झालं. पार्थने स्वतःसाठी एक भारीतलं शर्ट घेतलं, ते थोडंसं महाग आहे. आणि भावासाठी ज्याचा बड्डे त्याच्यासाठी वॉच घेतलं आहे, ते त्या शर्टपेक्षा थोडंसं स्वस्त आहे. बघा बोलेल ना, गद्दार, अल्ट्रा प्रो लेवलचा गद्दार माणूस आहे. आणि इथे गाडीची पार्किंगने पण बघा आमचं किती सीन केलं. आम्हाला पार्क पण अशा जागेवर करावी लागलेली गाडी. बघा काय बोलतं, गिफ्टला प्राईज नसतं. आता इथे बघून बोल, मग स्वतःसाठी एवढं महागडं गिफ्ट का घेतलं? गिफ्ट थोडी घेतलं, ते घेतलंच ना, पण घरात सांगून आलेला की मला ह्याच्यासाठी शॉपिंग करायची आहे. आणि इथे पण ह्याने स्वतःसाठी पहिली शॉपिंग केली, त्यानंतर त्याच्यासाठी शॉपिंग केली. म्हणजे विचार करा. आता आम्ही इथे विटाळ्यात आलो आहे, म्हणजे परत आम्ही रिटर्न आलो घरी. आमची शॉपिंग वगैरे करून झाली. त्यानंतर आता पार्कची जी एव्हनिस होती ती आम्ही वॉशला आणली, इथे बघा समोर, आणि इथे आणले. आणि नंतर हा सांगतो की याला केस पण कापायचे होते. माझं ते कुठे जायचं ते माहिती नाही. एका शॉपमध्ये गेलो, त्या लोकांनी दरवाजा उघडला नाही. बाकीचे पण शॉप आहेत, पण ते लोक थोडी केसांची वाट लावतो, म्हणून आम्ही कुठेतरी दुसरीकडे जायचा विचार करतो आता. कॅमेरामॅन मला बनवून ठेवलं याने. पेड कॅमेरामॅन है मी. आपको मराठी आती है क्या? हर्ष आप लाइक करके देगा, पूरा वीडियो देखते हैं. ए हर्ष ऐक ना, पेड कॅमेरामॅन आहे मी. 5,000 लागतील एक कॅमेरा. नवीन सबस्क्रायबर भेटला काही, त्यांनी वॉशिंगसाठी आलं होतं आणि तिथे भेटला दादा. स्पॉट डालतो मेरे को, मतलब ते मुंबई में देखने जाना घूमता है ना कॉलेज की वजह से,
शेजारी त्याला डान्स आहे गावाला. आता इंस्टाग्रामवर गाईज बघा आज संध्याकाळी शो लागणार आहे फॅन मुवमेंटवाली, कारण आम्ही इथे पारची गाडी धुवायला घेऊन आलो होतो आणि तो इथे एक दादा होता ना, तो खूप वेळ बघत होता मी ते ब्लॉग वगैरे शूट करतो. मला बोलते आपली यूट्यूब पे डालतो का, म्हटलं हां. बोलते ओके ठीक आहे, मी मेरा फोन लेके आलो. ते जाऊन फोन घेऊन आले आणि त्यांनी माझं चॅनल घेतलं, त्याच्यावर सबस्क्राईब केलं. म्हटलं आपको समजते है क्या मतलब मराठी, मतलब मेरे ज़्यादा से ज़्यादा ब्लॉग मराठी में रहते. तर ते बोलतात की ठीक आहे वगैरे. त्यांनी आता लाईक वगैरे केलं, सबस्क्राईब पण केलं. आता ह्याच्याकडे जायचं, हा भाऊ केस कापायला जायचा विचार करतो, मग आता हा जाऊ ह्याच्यासोबत. आम्ही इथे विटायला आलो आहे, गाडी वगैरे वॉश करून झाली आमची. आणि हे बघा इथे आलो आहे आम्ही हेअर गॅरेजमध्ये, ह्याचे केस कापायचे आहेत म्हणून. आम्ही इथे विटाळ्यामध्ये नवीन शॉप उघडलं आहे हेअर गॅरेज म्हणून, तिथे आलो आहे. पार्कला केस कापायचे होते म्हणून, आणि भारी शॉप आहे म्हणजे इथे विटाळ्यामध्ये. आय थिंक हे फर्स्ट असेल होतं. मला मगाशी वाटलं की बंद आहे म्हणून मगाशी परत इकडनं येऊन गाडी धुवायला गेलो. त्यानंतर आता हे चालू झालं होतं. आणि ह्याच्या लोकेशन पण कुठे ना की जिथे जुनं सहकार बाजार होतं ना आपलं, त्याच्या साईडला ते म्हणजे एक्झॅक्ट त्या ATMच्या समोर बघा, ती जे ATM दिसते ना तुम्हाला, त्याच्या एक्झॅक्ट समोरच आहे. आणि आपल्या बॅक साईडलाच हे शोरमा वगैरे भेटतात. इथे तुम्ही या, एकदम भारी शॉप, चांगलं आहे म्हणजे होतं, एस्थेटिक एकदम. इथे बघ ना, एक मिनटं फिर उलटा फिर एक मिनटं. हे बघा काही शॉपमध्ये याच्या आधी कसा दिसत होता, शॉपमधून बाहेर जाताना विटाळचा विकी कौशल वाटतं. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. गाईज आता फायनली आम्ही पोहोचलोय पार्थच्या बिल्डिंगच्या बाहेर. आणि बघा कसा एकदम हिरो दिसतोय, सगळे लोक बघतायत, बोलत होता पार्थ. चल ठीक आहे, बाय. नेक्स्ट टाइम भेटू आता परत कुठेतरी फिरायला जाऊ.